झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल येणार आहे। त्या तत्पूर्वी आपण पाहूया नेमकं हे निकाल हे प्रकरण काय होतं ते। 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीत बॉम्ब ब्लास्ट झाला होता। यामध्ये 17 नागरिकांचा मृत्यू झाला तर 64 जण जखमी झाले। डिसेंबर 2010 मध्ये इंडियन मुजाहिदीनच्या 7 दहशतवाद्यांविरुद्ध ATS कडून आरोपपत्र दाखल झालं आणि 7 सप्टेंबर 2011 ला केवळ हिमायत बेग या आरोपीला अटक करण्यात यश आलं। 9 नोव्हेंबर 2011 रोजी हिमायत बेग विरोधात खटला सुरू झाला। खटल्यामध्ये एकूण 85 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। पुण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश NP धोटे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आज लागणार आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे। या खटल्याशी संबंधित दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय। 13 फेब्रुवारी 2010 मध्ये पुण्याच्या जर्मन बेकरीत दहशतवाद्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला होता। त्यात 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 64 जण जखमी झाले होते। महाराष्ट्र ATSने या प्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या 7 दहशतवाद्यांविरुद्ध डिसेंबर 2010 मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं। मात्र या 7 दहशतवाद्यांपैकी केवळ 1 दहशतवादी पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं। या प्रकरणात भटकळ बंधूंना फरार घोषित करण्यात आलेलं आहे। संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या पुणे जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टमुळे पोलीस दलही हादरून गेलं होतं। नेमका कसा रचला गेला हा कट याचा स्पेशल रिपोर्ट। तारीख 13 फेब्रुवारी, वेळ सायंकाळी 7:15 वाजताची। पुण्यातली जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानं हादरून गेली होती। या बॉम्बस्फोटात 18 जण ठार तर 65 जण जखमी झाले। आरोपी हिमायत बेग, लाल बाबा बिलाल, मोहसिन चौधरी आणि यासीन यांनी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट आखला होता। उदगीर लातूर इथे बसून यांचे इंटरनेट कॅफेमध्ये बसून कॉन्स्पिरसी तयार केली, डिसाईड केला की जर्मन बेकरी इथे स्फोट घडवायचा आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उदगीरमध्ये हे षडयंत्र रचण्यात आलं होतं। हिमायत बेग याचा उदगीरमध्ये ग्लोबल इंटरनेट कॅफे असून तिथे ही मीटिंग झाली होती। त्यानंतर आरोपी हिमायत बेग याने 31 जानेवारी 2010 रोजी पुण्यातल्या जर्मन बेकरीची रेकी केली होती। हिमायत बेग 31 जानेवारीला पुण्याला आला आणि त्यांनी जर्मन बेकरीची पूर्णपणे रेकी केली। किती वाजता गर्दी जास्त असते, किती वाजता कमी असते, कुठे ठेवायचं हे सर्व डिसाईड केल्यानंतर पुन्हा 3 तारखेला उदगीर इथे मीटिंग झाली। मोहसिन यानं हिमायतच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये स्फोटकं आणली आणि तिथे त्यांनी बॉम्ब तयार केला। 12 फेब्रुवारी 2000 झाले। आरोपी यासीन आणि हिमायत यांनी पुण्यातल्या जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवला आणि संध्याकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास तिथे स्फोट झाला। या बॉम्बस्फोट प्रकरणात हिमायत आणि बिलाल या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं तपासात उघड झालंय। राज्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा आरोपींचा नापाक इरादा होता। त्यासाठी आरोपी हिमायत यानं एक मॉड्यूल तयार केलं होतं। आरोपी बिलाल यानं नाशिक शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रेकी केल्याचं तपासात उघड झालंय। The prime objective was to recce government buildings, strategic locations at Nashik and engineer blasts in Nashik. राकेश मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लाल बाबा बिलाल शेख हा पाकिस्तानात गेल्याचं उघड झालंय। हिमायत बेग आणि लाल बाबा बिलाल या दोघांना जेरबंद करून दहशतवाद विरोधी पथकानं जर्मन बेकरी प्रकरणी मोठं यश मिळवलंय। याच प्रकरणी आज निकाल लागणार आहे। 17 निष्पापांचा बळी घेणाऱ्या या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी केवळ एकालाच अटक करण्यात आलेली आहे आणि आता या महत्त्वपूर्ण अशा खटल्यामध्ये आज निकाल लागण्याची शक्यता आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण पुणे जर्मन बेकरी अशा महत्त्वाच्या या प्रकरणामध्ये आज निकाल लागणार आहे। काय अधिक माहिती आहे?
हेमाली, जसं आपण आता सांगितलं की पुण्यामध्ये जर्मन बेकरी मध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्या प्रकरणी हिमायत बेग या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि त्याच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या खटल्याचा आज निकाल लागणार आहे. खरं तर या संपूर्ण बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे असं म्हणता येणार नाही, कारण बाकी जे आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत. एकूण 7 आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं, त्यापैकी केवळ एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी झबी अन्सारी या दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. अर्थात तो अजून त्याच्या विरोधातला खटला सुरू व्हायचा आहे. त्यामुळे आणि इतर जे 5 आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्याच दिवशी पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरामध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्या कटातला जो सूत्रधार होता तो कातिल सिद्दीकी, त्याची येरवडा जेलमध्ये हत्या करण्यात आलेली होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती की पुण्यामध्ये जो बॉम्बस्फोट घडला होता त्यामध्ये 17 लोकांचे प्राण गेले होते आणि या 17 मध्ये 5 विदेशी नागरिक होते, ज्यामध्ये 2 सुदानी होते, 2 इराणियन होते आणि 1 स्वीडिश होता. तर अशा पद्धतीनं 5 विदेशी नागरिकांसह 17 लोकांचा बळी घेणाऱ्या खटल्याकडे केवळ पुणे किंवा महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अरुण, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू, कारण आजचा दिवस हा महत्वाचा आहे या प्रकरणाच्या दृष्टीनं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.